नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लोकांची कदर करणं सोडून द्या. लोक त्रास देणं बंद करतील. हे कलियुग आहे. इथे वाईट लोकांबरोबर वाईट होऊ शकतं आणि चांगल्या लोकांबरोबरही वाईटच होऊ शकतं. वेळ आल्यानंतर तुम्हाला कळेल की जे नुकसान तुमचं आज होत आहे ते तुमच्या फायद्यासाठीच होत आहे. जेव्हा मन दुःखी आपल्या लोकांमुळे होतं ना, तेव्हा माणूस चिडत नाही, तर त्यावेळी माणूस मात्र रडत असतो. तेव्हा एकमेकांचं मन समजून घेणं खूप गरजेचं आहे. थोडाफार बुद्धिबळाचा खेळ येणंसुद्धा गरजेचं आहे. नाहीतर समोरचा चालत राहतो आणि आपण मात्र नाती निभवत राहतो. कोणालाही गमावल्यानंतर त्याचं महत्त्व समजतं. आपण चांगले आहे किंवा वाईट आहे हे तर आपल्या देवालाच माहीत असतं. वाईट लोकांपासून देव मात्र आपल्याला नक्की वाचवत असतो. तेव्हा तुम्ही लोकांना फसवू नका. तुम्ही फक्त शांत राहा. देव त्यांना उत्तर देतो. मी फक्त वाट पाहत आहे माझी वेळ येण्याची. नंतर हिशोब होईल प्रत्येक जखमेचा आणि त्या जखमेचा हिशोब हा देवच करत राहतो. तुम्ही फक्त या कलियुगामध्ये पैसा कमवा. प्रेम नाती आपोआप मिळतील. सध्या तुमच्या आसपास जी गर्दी असते ना, त्या प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ असतो तुमच्याकडे, म्हणून तुमच्यापाशी गर्दी असते. तेव्हा माणसं वेळीच ओळखा. ज्या दिवशी त्या माणसांची कामं पूर्ण होतील ना, त्या दिवशी मात्र तुम्ही एकटे राहाल. इथे कोणीही कोणाचं नसतं. सगळ्यांना मात्र आजकाल फायद्यांचा आजार झालेला आहे. हे जग स्वार्थावर चाललेलं आहे. सगळी नातीही मतलबी आहेत आणि स्वार्थ पाहून तुमच्या जवळ आलेली आहेत. अशा माणसांवर प्रेम करणं रोज मरण्यासारखं आहे, ज्याला तुमच्या असण्याची किंवा नसण्याची काहीच कदर नसते. आपण ज्यांच्यासाठी सगळे हद्दपार करतो, बऱ्याच वेळा तीच लोकं आपल्याला आपली हद्द शिकवून जातात. कोणावर प्रेम केलं तर त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका, कारण त्रास प्रेम केल्यामुळे नाही तर अपेक्षा ठेवल्यामुळे होतो. जे आपल्या भावनांची कदर करत नाहीत ना, त्यांच्या मागे वेड्यासारखं जाणं म्हणजे प्रेम नाही, तो मूर्खपणा आहे. जेव्हा निवडण्याचा पर्याय नसेल तेव्हा सोडून देणं हा एकच पर्याय शिल्लक राहतो. प्रेम आणि निवडणुकीमध्ये जे वचन दिलं जातं ना, त्याचा स्वार्थ काढून घेणे हा अर्थ होतो. तुम्ही कोणालाही सहजपणे उपलब्ध होऊ नका, नाहीतर लोक तुम्हाला स्वस्त समजायला लागतील. जर तुमचा स्वभाव सहन करण्याचा नसता तर कोणाचीही हिंमत झाली नसती तुम्हाला बोलण्याची. तेव्हा स्वभाव बदला. ज्या दिवशी कोणतीही व्यक्ती तुमची सवय बनते, त्या दिवसापासून ती व्यक्ती तुम्हाला कधीही बर्बाद करू शकते. तेव्हा पैसा कमी कमवा, पण माणसं लवकर ओळखायला शिका. आयुष्य असं जगा की जशी मधमाशी फुलांमधील रस पिते आणि फुलाचं नुकसानही होऊ देत नाही. प्रेम असो किंवा पक्षी, दोघांनाही मोकळं सोडा. परत आले तर ते तुमचे आणि परत जर नाही आले तर ते तुमचे नव्हतेच असं समजा. अडथळा कितीही मोठा असला तरीही वेग कमी करण्याने झटका लागत नाही. त्याचप्रमाणे अडचणी कितीही मोठी असली तरी शांतपणे विचार केला तर आयुष्यामध्ये झटके अजिबात बसत नाहीत. फक्त विचार करून निर्णय घ्या. तुमच्या ध्येयांना हे नका सांगू की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. तुमच्या अडचणींना हे सांगा की तुमचं ध्येय किती मोठं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे समजून घ्याल तेव्हा तुम्ही नक्कीच तुमचं ध्येय यशस्वीपणे गाठाल. झोपा सगळ्या अडचणी डोक्याखाली ठेवून, कारण सकाळी उठल्यानंतर परत त्यांना आपलं करायचं आहे. बऱ्याच वेळा स्वतःपेक्षा तुम्ही कोणावरही प्रेम करता तेव्हा तुम्ही समोरच्याला इतके स्वस्त होता की समोरच्याला तुम्ही फुकटचे वाटता. तेव्हा जास्त उपलब्ध होऊन तुम्ही तुमची किंमत कमी करून घेऊ नका. जसं विसरणं इतकं सोपं असतं, तर आठवणींसाठी कोणतीही शब्द शिल्लकच राहिले नसते. तुम्ही जेवढे चांगले असाल तेवढा तुमचा सामना नालायक लोकांशी होईल. या जगामध्ये सगळ्यात वजनदार वस्तू कोणती असेल तर तो आहे स्वार्थ. स्वार्थ पूर्ण झाला की मोठ्यातील मोठी नातीसुद्धा हलकी होऊन जातात. तेव्हा दुनिया ही स्वार्थावर चालती आहे, याचं तुम्ही नेहमी भान ठेवा. ज्या माणसावर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो, आयुष्यामध्ये तोच माणूस आपल्याला सगळ्यात जास्त फायदा घेताना दिसतो, कारण त्या माणसाला माहीत असते आपली कमजोरी काय आहे ती.
तेव्हा तुम्ही एवढं समजूतदार बना की कोणालाही माफ करता आलं पाहिजे, पण एवढंही मूर्ख बनू नका की धोका देणाऱ्यावर तुम्ही परत विश्वास ठेवाल. काळानुसार बदलायला शिका. जर कोणी हे समजूनच घेत नसेल तर त्याला समजण्याची गरजच काय, आणि कोणी त्याच्या चुका मान्यच करत नसेल तर त्याला सांगण्याची गरजच काय. ज्या नात्यांमध्ये एकमेकांच्या भावनांचा आदर नसेल, कदर नसेल, तर अशा नात्यांना जबरदस्तीने ओढत नेण्याची काहीही गरज नाही. जिंकणं कोणासाठी आणि हरणं कोणासाठी? आयुष्यभराच्या या तक्रारी कोणासाठी करायच्या? जो आला आहे तो जाणार आहे एक दिवस. मग माणसाला इतका अहंकार कशासाठी, याचाही विचार करायला हवा. तेव्हा कोणताही अहंकार न बाळगता माणसे ओळखायला शिकून परिस्थितीनुसार स्वतःला बदलून जो माणूस जीवन जगत असतो त्याला अडचणींचा कमी सामना करावा लागतो. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.